डिझेल आणि पेट्रोलच्या प्राइसेस वाढतायत आणि तसा लोकांचा राग पण वाढतोय. मुख्यमंत्र्यांनी किंवा प्रधानमंत्र्यांनी आपल्याला अपील केलं की तुम्ही याचा वापर कमीत कमी करा, परंतु महाराष्ट्रामध्ये 23 ते 25% पेट्रोल डिझेलची मागणी वाढली आहे काही दिवसामध्ये, काही ठिकाणी तर आणखी जास्त. आणि हे पेट्रोल पंपावर रांगाच रांगा आहे. लोकांना महागाई वाढेल, मग त्याच्यामुळे आमचा खर्च खूप होईल याची चिंता वाटते, त्याच्यामुळे स्ट्रेस येतोय, राग येतोय. परंतु आपल्या हातात काय आहे ते जर आपण लक्षात घेतलं तर आपला स्ट्रेस कमी होऊ शकतो. व्हॉट इज इन आवर कंट्रोल अँड व्हॉट इज नॉट इन आवर कंट्रोल. प्राइसेस आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. आपल्या कंट्रोलमध्ये त्याचा योग्य वापर करणं आणि काटकसर करणं हे आहे. जर आपण जवळपासच्या ठिकाणी जाताना जास्तीत जास्त पायी किंवा सायकलचा वापर केला तर नक्कीच आपली इंधन बचत होईल आणि पैसे बचत होईल. किंवा बाकी खरेदी करतानाही अत्यावश्यक गोष्टींचीच खरेदी केली आणि अनावश्यक गोष्टी टाळल्या तर आपला खर्च वाढणार नाही किंवा तो वाढलेला खर्च आटोक्यात आणता येईल. म्हणून आपला स्ट्रेस पण कमी होईल. मी कोणाची बाजू घेत नाही, पण आपल्या मेंटल हेल्थसाठी असं वागणं कधीही चांगलं. थँक्यू.